डिप्रेशन ही केवळ दुःख वाटणं इतकी साधी गोष्ट नाही. ही एक गंभीर मानसिक अवस्था आहे, जी आपल्या विचारांवर, भावना, वागणूक आणि शरीरावर परिणाम करते. जसं की भावनिक लक्षणं, सतत उदास, रिकामटेकडेपणा किंवा निराश वाटणं, आधी आवडणाऱ्या गोष्टीमध्ये रस कमी होणं, जसं की छंद, मित्रांसोबत वेळ वाया घालवणं, स्वतःबद्दल नकारात्मक विचार येणं, मी काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही, अपराधीपणाची भावना, स्वतःला दोष देणं, सहज चिडचिड होणं, राग येणं. शारीरिक लक्षणं म्हणजे खूप थकवा येतो, ऊर्जा कमी होते, झोपेच्या समस्या निर्माण होतात, अजिबात झोप लागत नाही, भूक लागत नाही, काही खाण्याची इच्छा होत नाही, डोकेदुखी, शरीरदुखी, पोटाचे त्रास होतात. मानसिक लक्षणं म्हणजे सतत लक्ष केंद्रित करायला अडचण निर्माण होते, निर्णय घेणं कठीण जातं, गोष्टी लक्षात राहत, सतत नकारात्मक विचारांची पुनरावृत्ती होते. वर्तनात्मक लक्षणं, लोकांपासून दूर राहणं, एकटं राहण्याची इच्छा होणं, काम, अभ्यास किंवा दैनंदिन जबाबदाऱ्या टाळणं, सामाजिक कार्यक्रम टाळणं, काही वेळा व्यसनाकडे वळणं. गंभीर लक्षणं म्हणजे स्वतःला इजा करण्याची किंवा आत्महत्येचे विचार येणं, माझ्याशिवाय सगळ्यांना बरं वाटेल असं वाटणं, आयुष्य निरर्थक वाटणं. ही लक्षणे जर दिसत असतील तर ही गंभीर आहेत. किमान 2 आठवड्यापेक्षा जास्त जर ही लक्षणं जाणवत असतील, तर नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या नातेसंबंधावर परिणाम झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला काही वेळा दुःख वाटणं किंवा ताण येणं हे सामान्य आहे. पण ही जर भावना दीर्घकाळ टिकली, तर त्याचा आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होतो आणि यालाच आपण डिप्रेशन असं म्हणतो. यासाठी काय करावं? तर मानसोपचार तज्ज्ञांशी तुम्ही बोला, त्यांची भेट घ्या. विश्वासू व्यक्ती जसं की मित्र, कुटुंब यांच्याशी तुमच्या भावना शेअर करा. नियमित झोपा, व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, ध्यान करा, योग करा. जर तुम्हाला वाटत असेल की ही लक्षणं तुमच्यात दिसत आहेत, तर ती दुर्लक्षित करू नका. योग्य मदत घेतली तर डिप्रेशन पूर्णपणे बरंही होऊ शकतं. फक्त त्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन तुम्ही तुमच्या भावना शेअर करू शकता. त्याच्यावरती योग्य ते उपचार घेतले की नक्कीच तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकता. तेव्हा नक्कीच योग्य ते उपचार घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मनातील भावना आपल्या विश्वासू व्यक्तीला नक्कीच बोला आणि तसा एक तरी मित्र तुमच्या लाईफमध्ये नक्कीच ठेवा.